माझा पांडा भाऊ, आपला पांडा भाऊ, दादांचा आदर्श घेऊन आकाशी माझा दादा. कोणत्याही कोपऱ्यात कुठेही जा, दादांचं कार्य तत्पर असतं आणि दादांच्या कार्यावर पांडवराव रामकृष्ण सून या दोन्ही कार्यकर्ते सतत कार्यक्रमामध्ये मागाशी उल्लेख केलेला आहे. कोरोना काळ असेल, पाण्याचं दुर्भिक्ष असेल, ज्या ज्या वेळेला जिथं जिथे या भागामध्ये पांडवांना फोन करतील त्याला दोन्ही जोडी या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मदत करतात. एक महिना वाढतो त्याचं कारण असेल दादाकडे कुणी जावं, कुठल्याही कामासाठी जावा, कुठल्याही कामासाठी जा. दादा तुम्हाला कधीच म्हणणार नाही तू कुठल्या पक्षाचा आहे, तू कुठल्या गटाचा आहे. कुणी दादाचं दारात गेलं त्याचं काम होणार. दादा कधीच म्हणत नाही की तू मी करतो, मी सांगतो, बोलतो नाही. लगेच जागेवर फोन लाव नाही तर फोन लावतो, नाही झालं तुम्हाला सांगायचं. ही कामाची पद्धत आहे. म्हणून दादा म्हणाला आमच्यासारखे कार्यकर्ते प्रेम करतात. आमच्यासारखे कार्यकर्ते काही नको आहे, आम्हाला दादा पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं माईकवर पुकारला जातो, महेश दादा यांचे कट्टर समर्थक आमची छाती उघडून भरते. आम्हाला अभिमान वाटतो. नको आम्हाला नको कुठलं पद जेव्हा म्हणतात ना आम्हाला महेश दादांचे कट्टर समर्थक आले तेव्हा आमचा अभिमान वाढतो. छाती दोन्हीचं पुढे येते. असे आमचे दादा आहेत. एक सर्वात महत्वाचा विषय होता ऑक्सिजन. आपलं सूर्य हॉस्पिटल येते त्यामुळे सूर्यवंशी डॉक्टर पण इथं आलेले आहेत. दादांना त्यांनी रात्री 12 वाजता फोन करा, दादा माझ्या ह्या हॉस्पिटलमध्ये 50 पेशंट आता ऍडमिट आहे कोरोनामध्ये, त्यांना आज रात्रभर ऑक्सिजन नाही भेटला, एक पेशंट उद्या राहणार नाही. त्या टायमाला दादाला माहिती घेतली की अशी गाडी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणारी गाडी कात्र हायवेला जाणार आहे. दादा स्वतः आपण पिक्चर पाहतो ना, पिक्चर त्या सारखा हिरो सारखा वडिलांनी जाऊन गाडी अडवली. ती गाडी आपल्या जेवढे हॉस्पिटल आहेत सगळ्यांना सिलेंडर पोच केले आणि कितीतरी लोकांचं किती रुग्णांचं प्राण वाचवचं काम या देवाने केले. काम आपण म्हणतो, आपण पंढरपूरला जातो, अनेक देवाला जातो, पण माझा देव खरं येतो. जो काम सांगेल ते काम करणारा देव खरंच माझा दादा आहे. मी दादांना सगळ्या नागरिकांच्या वतीने, माझ्या मोर्चातील महिलांच्या वतीने, आमच्या सगळ्या स्टेजवरच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाचं खूप खूप शुभेच्छा देतो. पांडवांचं आणि उत्पन्नताईचं सकाळ सकाळी स्टेटस पडतं की आज कुठे येतं गटर शेजारी उभा आहे, उद्या कुठे तर रोड शेजारी उभा आहे, आज कुठे तर कुठेतरी ट्रान्सफॉर्मर बसवतोय. तिथली लोक विचारतात हे तुमचं भाऊ आणि बहिणी असतील काय कामं करतात. तर मला खूप अभिमानाने सांगायचं की आमच्या महेश दादांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6 वाजल्यापासून त्याला फोन असतात. आम्ही कधी पण माहेरी आलो रात्री 12 वाजता तो आम्हाला बघायला भेटत नाही. सकाळी 6 वाजता आमच्या अगोदर तो उठून गेलेला असतो. आमच्या बरोबर बोलायला 2 मिनिटं आला तरी त्याला तेच फोन असतात, इथली लाईट गेली, तिथलं पाणी गेलं, तिथलंही गेलं. आणि दोघेही नवरा बायको खूप आनंदाने ते कार्य करतात आणि ते कशामुळे फक्त आणि फक्त आपल्या दादांच्या मार्गदर्शनामुळे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. प्रकर्षाने जाणवत असेल जिथं अडचण तिथं हे दोघं जण उभं असतात. पांडा भाऊ आणि दुपारी दोघं उभे असतात. मी त्याचा थोडासा तो इमोशनल त्याची म्हणजे भावनिक आहे. दोघं पण त्याला ते काम नाही आलं तर रडत बसतो. आणि ती सवय असली पाहिजे चांगली, कारण खोटं बोलता येत नाही त्याला. जर एखाद्या कामाच्या ठिकाणी त्यांनी फार प्रयत्न केले आणि दुसरा माणूस एवढी उभा राहिला ती पण त्याला सहन होत नाही, कारण त्याचा प्रामाणिकपणा हा फार लोकांप्रती आहे. प्रत्येक माता भगिनीला त्याला असं वाटतं की पाणी मिळावं, रस्ता मिळावा, वायर केबल अंडरग्राऊंड व्हावी, ट्रान्सफॉर्मर व्हावे, रस्ते चांगले व्हावे, इथे सगळ्या सुविधा हव्या. त्याच्या मागचं कारण ते आहे. जसं आता आमच्या बहिणी झालेली या दोघांच्या कामासंदर्भात मला प्रत्येक नागरिक भेटला की म्हणतो फार तडफडीने काम करणारी लोक आहेत, कोणी पण नवरा बाई. मध्यंतरी त्यांनी टँकर पाण्याने चालू केला, ॲम्ब्युलन्स चालू केली.
वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी मदत नेहमी हे सगळे करत असतात. हा त्या म्हणजे अर्थात त्याच्यामागे नाना अण्णा ही सगळी मंडळी आहेत, ज्याच्यामुळे त्याला घरातल्या बाळकडू आहेत सगळ्या समाजसेवेचे. आणि तो बोलताना प्रत्येक वेळेस एक काम राहिलं म्हणतो. तो असा जर भेटला ना मला कधी तरी मला विचारत नाही, दादा तब्येत कशी आहे, दादा जेवला का. एकच काम असतं, अष्टविनायक चौकात पाणी आलं, खाली चोर ताराबाई चाळी रस्ता नाही झाला, सायने मोरे चौकात असं झालं, तिकडं असं झालं, ट्रान्सफॉर्मर जळाला, केबल जळाली, याच्याशिवाय मला विचारलंच नाही तरी 5-6 वर्षात. आणि आज माझा वाढदिवस करताना मला वाटलं तुम्हाला विचारेल दादा थांबलेलं दिसतो कसं काय, ते पण विचारलं. आणि मी म्हणतो इथं आलं बरं म्हणलं दादा 2-4 माझी कामं आहेत, तुम्ही वर स्टेजवर बोलतो. अरे म्हणलं तू कामावरती तर भेटलंच नाही, मला तू सांगायच पाहिजे कामं तुला. एक लक्षात घ्या, तुमच्यासाठी ध्येय वेळा झालेला माणूस आहे. तुमच्या कामामध्ये म्हणजे एकरूप झालेला माणूस आहे. त्याचे दोघं पण नवरा बायको करोनाच्या काळात असेल किंवा आत्ता असेल, तुम्ही बघा स्वतः पॉझिटिव्ह होता. दोघं पण नवरा बायको दोघं पॉझिटिव्ह होते. काय करोना काय ह्याला घरी शोधत नव्हता गेला, हे लोकांमध्ये गेले, लोकांची सेवा केली आणि हा विचार केला नाही की मला पण होईल किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्याला. म्हणजे एक ध्येय वेडा माणूस आहे. ध्येय वेडे दोघंही नवरा बायको. मी दोघांचंही मनापासून कौतुक करतो. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.